तर परळीमध्ये अनेकदा पोलिसांकडून वाल्मिक कराडला सौम्य वागणूक दिली जाते असा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे। काय म्हणतात अंजली दमानिया आपण बघतोय। याला म्हणतात राजकीय दबाव। ही पोलिसांची मिलीभगत। याला म्हणतात राजकीय दबाव अशी पोस्ट आहे त्यांची। 3 जुलै 2024 रोजी अतिशय गंभीर स्वरूपाचा एक FIR दाखल झाला होता। त्यामध्ये देखील वाल्मिक कराड होते। चार्जशीट दाखल झालं पण वाल्मिक कराड यांचं नाव वगळलं होतं। वारे पठ्ठे कारण देण्यात आलं की पुराव्याच्या अभावी वगळण्यात आलं। ती FIR पहा, त्यातले सेक्शन पहा आणि कारण देखील पहा। ही केस रिइन्व्हेस्टिगेट करा असंही त्यांचं म्हणणं आहे। तर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी अंजली दमानिया यांनी अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला माहिती आहे अत्यंत आक्रमक अशी भूमिका घेतली आहे आणि अनेक धक्कादायक दावे सुद्धा केलेले आहेत आणि आता सुद्धा या प्रकरणी त्यांनी एक मोठा असा दावा केलाय। संतोष देशमुख यांचा मारेकरी विष्णू चाटे याला पोलीस प्रशासनाकडून स्पेशल ट्रीटमेंट मिळतेय असाही त्यांचा दावा आहे। विष्णू चाटे सारख्या गुन्हेगाराला जेलचा चॉईस का? विष्णू चाटेने बीडच्या ऐवजी लातूर कारागृहाची मागणी का केली असे सवालही त्यांनी विचारलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।